मगाशी भेटलो की आपण रस्त्यात. ते माहितीये मला. म्हणजे एवढाच विचारायला फोन केलेलात का? हो. अरे बापरे, कमालच आहे. अगदीच नवऱ्यासारखे वगैरे वागताय तुम्ही. हो. आजीने सांगितलं म्हणून फोन केला. उगाच टोचून बोलू नका. अहो टोचून काय बोलले? आता तुम्ही मला सारखं म्हणत असता की नाही मी बायकोसारखी वागते, म्हणून आपलं मी विचारलं की तुम्ही का नवऱ्यासारखे वागताय. मी नवऱ्यासारखा वागत नाहीये. आजीने सांगितलंय म्हणून वागतोय. तरी मी तिला सांगितलं होतं की मला फोन बिन करून विचारण्याची गरज नाहीये. पण सारखं आपलं फोन करून विचार, सारखं फोन करून विचार. तिला एकदा कन्फर्म करायचं असतं ना. ऐकल तर शपथ. आता तुम्ही पोहोचलात का ह्याच्यात विचारायचं काय? तुम्ही काय लहान आहात का कुठेतरी हरवायला? पण नाही, फोन करून विचार. विचार. खरं तर मी तुम्हाला फोन करणारच नव्हतो. मग कशाला केला? सांगितलं ना, आजीने सांगितलं म्हणून केला. ओके. परत ओके. यू नो व्हॉट, इथे ना थोडंसं स्ट्रेंज वाटतंय. म्हणजे छानच वाटतंय मी इथे घरी आले, बट यू नो व्हॉट, आय एम ऑलरेडी मिसिंग यू. आय नो यार अतिरा, आय मिस यू टू. मला खरं कळत नाही आता मी एकटा कसा झोपणार आहे ते. अच्छा, झोप लागली नाही ना, तर मग मला आठव. मग तर आय एम शुअर मला झोपच नाही लागणार. यू नॉटी. पण ना तुम्ही मला ऍटिट्यूड दाखवू नका, कळलं ना? आधीच मी आजीने सांगितलं म्हणून तुम्हाला फोन करतोय. रो 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 एक सेकंड ना. जस्ट होल्ड ऑन. मी तर म्हणालेच नव्हते ना मला फोन करा म्हणून. मग फोन करून मला काय ऐकवताय तुम्ही? तुम्ही वाकड्यात शिरताय माझ्या. एक साधा सरळ प्रश्न मी तुम्हाला विचारला, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीत आणि वरती माझ्याशीच वाकड्यात शिरताय. तुमच्याशी बोलणं काय फोनवर कोण आहे? नंदुताई ना? एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट थांबा. काय नंदुताई आहे ना फोनवर. पुढे काय? मग बायकोशी असा बोलतोस? हा, रोज जर माझ्याशी असा बोला ना तर फटके देईन मी. काय ताई, समर सरांशी बोलतेस का? नाही, त्यांनी म्यूटवर टाकलंय ना, त्यांच्या परत येण्याची वाट बघतेय. खूप मिस करतात वाटतं ते तुला. आणि तू बघ, आल्या आल्या भांडतेस त्यांच्याशी. दिस इज नॉट फेअर यार ताई. एकतर मी भांडत नाही हा, ते माझ्याशी भांडतात. मुळात मला तर असं वाटतं ना, भांडायलाच फोन करत असतात ते मला. बायको आहे तर जरा प्रेमाने, स्वीट, क्यूट, रोमॅन्टिक बोल ना. हे बघे असं. हा बेबी. माझ्या बायकोचा फोन आला, थांब. यू कॅरी ऑन. हा बोल बेबी. अगं नाही. हॅलो हॅलो. ऐकते. नाही, माझं काहीच काम नाही तुमच्याकडे. तुम्ही घरी पोहोचल्याचं कळलं, मी फोन ठेवतो. बाय. बोलायचं नव्हतंच ना, मग फोन ठेवून द्यायचा आधीच. म्यूट कशाला करून ठेवला होता? चूक झाली माझी, जगातली सगळ्यात मोठी चूक केली. काही नाही, मला इरिटेट करायला ओके म्हणत असतात. इथं उपकार म्हणून कशाला कोण ओके म्हणेल? मी अजिबात अशा अर्थाने म्हणाले नाही हं. म्हणजे त्यावर बोलल्यासारखं पुढे काही नव्हतं ना, म्हणून ओके म्हणाले. स्वानंदी पण म्हणूनच म्हणत असेल ओके. त्यांचं तुला वाटतं तितकं साधू सोपं नाही आजी. त्या ना एकदम या म्हणजे एकदम एकदम ह्या आहेत त्या. नाही तुला पटणार नाही, पण तसंच आहे. झाला तुलाही तो स्वानंदी संसर्ग झालेला आहे. आणि मी अजिबात आठवणीने व्याकुळ वगैरे होऊन म्हणत नाहीये. आनंद झालाय मला, अतिशय अत्यानंद झालाय. कारण त्या गेल्या ना आता घरातनं. आता घरात मी एकटा. मी आता उत्सव साजरा करणार, आनंद सोहळा साजरा करणार, कळलं? आला मोठा. स्वानंदी संसर्ग मला नाही, तुला झालाय. अरे मगासपासून तिच्याबद्दलच बोलतेस तू. चल ग. हे बघ, मला कुठला संसर्ग होत नाही आणि होणारही नाही. म्हणूनच सतत मी तो सॅनिटायझर मारत फिरत असतो. इतक्या जवळ मी कोणाला येऊनच देत नाही. संसर्ग कसलाही नको आणि कोणाचाही नको. कोणी जवळ येऊच नका माझ्या. आणि त्या तर म्हणजे नकोच. अरे देवा, काय ग? अगं ती ट्यूबलाईट राहिली बघ पुसायची. सगळी काळं काळं झालाय. ती जळमट पण काढावी लागणार आहेत आपल्याला. हा, सगळी ती कामं करायची आहेत. देवा, करूया. किचन मध्ये पण सामान आणलंय, ते भरून ठेवायचंय. हो भरते. हल्ली नाही होत ग, हल्ली नाही होत. बापरे, एवढी कामं करायला सांधे सगळे दुखायला लागलेत. पण कोणाला काही पडले का याचं? काही नाही. मरेपर्यंत बहुतेक कामं करावी लागणार आहेत. अजून काय? आई अगं असं का बोलतेस तू? मग काय, तू असताना घर किती टापटीप असायचं. एखादं काम जर राहिलं ना माझ्याकडनं तर दुसरा हात पण नाही लावत. ही तर काय नुसती बसून असते मट्ट. ती वरची बॅग बघ जरा, बघ काय काय आहे ते. काढ.
नंदू 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 ठेव ठेव अगं काय करतेस तू ताई. हा? आल्या तुला कामाला लावलं हो आल्याला तुम्ही सुरू करू नका जरा ऐकून घ्या. सुष्मिता तुझ्या आईला सांग गप्प राहा म्हणावं. माहेर बघण्यासाठी आलेल्या लेकीकडून कामं करून घेते लाज कशी वाटत नाही मी म्हणतो. बाबा एक मिनिट. तू सांग ते दुखतात ना माझे. काय धाड भरली नाही तिला सांग तुझ्या आईला. आत्ता तिला फिरायला घेऊन जा दुसऱ्याच्या पैशानी फुकटेगिरी करायला खरेदीसाठी. लगेच तयार होईल बघ सगळं दुखणं विसरून जाईल. बाबा काय बोलता तुम्ही सर ऐकून तरी घ्या ना ऐकून तरी घ्या ना बोलायच्या अगोदर. अगं पण मी तुला सांगितलं होतं ना ही सगळी कामं आल्यावर मी करेन म्हणून. जरा थांबायचंच ना. वा 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 रोहन तू इथंच राहतोस ना रे. मग इतके दिवस तुला ही कामं दिसली नाही मग आजच तू ही कामं करशील असं कसं वाटेल रे बाबा मला. अगं पण म्हणून काय आल्या आल्या तू ताईला हे सगळं. तर तुमचं काय प्रॉब्लेम काय आहे काय स्वानंदी. अरे मी जाते ना माहेरी मी करते ना माझ्या आईची कामं माहेरी गेल्यावर. मग ती गोष्ट वेगळी आहे आई. अगं ताई लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली. ही सगळी कामं जर तू नंतर काढली असतीस तर काय बिघडलं असतं का. नाही ना. तेवढाही धीर नाही धरवला का तुला. मम्मा नंतर कोण करणार होतं ही कामं. अगं पण तुला यात काहीच चुकीचं वाटत नाहीये का. मग ते चुकी अरे एवढी सदसद विवेक बुद्धी आहेच कुठे या बाईला. अपेक्षा करणंच चुकीचं आहे हिच्याकडून.